संभाजी महाराजांचे तुकडे कोणी शिवले आणि त्यांच्या मृत्यूनंतर काय घडले, चला तर जाणून घेऊया। 11 मार्च 1689चा तो काळा दिवस। त्या औरंग्याने वळवूत तुळापूर येथे संभाजी राजांना हालाल करून ठार मारले। छत्रपती संभाजी महाराजांवर अतोनात अत्याचार घडले होते। त्यांचे डोळे, जीभ, संपूर्ण शरीराचा एक एक अवयव वेगळा करून औरंगजेबाच्या आज्ञेवरून इंद्रायणी भीमाच्या काठावर फेकून देण्यात आले। ज्या भीमा इंद्रायणीने शंभू राजांचे शौर्य आणि पराक्रम पाहिला होता, तीच इंद्रायणी भीमा शंभू राजांचा विखुरलेला देह पाहत होती। शंभू राजांच्या रक्ताने लाल झालेल्या इंद्रायणी भीमेच्या काठावरचे पाणी सुद्धा रक्ताने माखलेले आणि हाडामासाचे तुकडे बघून थरकापत होते। संध्याकाळ होत आली, परंतु शंभू राजांच्या शरीराच्या तुकड्याजवळ जाण्याची कोणाचीही हिंमत होत नव्हती। जर कोणी शंभू राजांच्या शरीराला हात जरी लावला तरी त्यांचे देखील तेच हाल होतील, असा आदेश औरंगजेबाने दिला होता। औरंग्याच्या भीतीने आजूबाजूच्या वाड्यापाड्यावरील माणसे इंद्रायणी भीमेच्या काठावर जायला देखील घाबरत होते। भल्या पहाटे जनाबाई धुणी धुण्यासाठी नदी काठावर आली। कपडे धुत असताना तिला ते रक्तमासाचे तुकडे काठावर दिसले। ते रक्तमासाचे तुकडे पाहून धावत जनाबाई गावात आली। शंभू राजांना ठार मारल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरत होती। त्यावेळेस वडूबुद्रुक या गावी गोविंद महार राहत होता। अत्यंत शूर, धाडसी आणि जिगरबाज। त्याला समजले की महाराजांचे तुकडे करून नदीत फेकण्यात आले। त्याने ठरवले की काही झाले तरी चालेल, पण मी माझ्या राजाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करणारच। मग गोविंद महाराने 12 बलुतेदार आणि 18 पगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन रात्रीला महाराजांचे प्रेताचे तुकडे गोळा केले। त्यानंतर त्या देहाचे तुकडे शिवले गेले। छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रेतावर अंत्यसंस्कार करण्यासाठी गोविंद महाराने स्वतःची जागा दिली। रात्रीलाच महाराजावर अंत्यसंस्कार करण्यात आला। छत्रपती संभाजी राजावर अंत्यसंस्कार करणाऱ्या त्या महावीरास मानाचा मुजरा। जय शिवराय।